राज्यातील सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये सध्या नाराजीला ऊत आलाय। जणू नाराज उमेदवारांचा बाजारच भरलाय। यात काँग्रेसमधील अनेक नावं, भाजप, अजितदादा गट, शरद पवार काका गट, ठाकरे गटातील अनेक नावांचा समावेश तर आहेच। पण काय तो दांडा आणि बरच काही कडवट बोलून दुसऱ्या दिवशी पलटी हाणलेल्या शीतल म्हात्रेंनाही उमेदवारीची अपेक्षा होती। ऐनवेळी पत्ता कट झाल्यानं शिवसेना शिंदे गटाच्या आक्रमक प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक आणि सूचक पोस्ट शेअर केली आहे। प्रख्यात कवी हरिवंशराय बच्चन यांच्या अग्निपथ या कवितेतील प्रसिद्ध ओळींचा आधार घेत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। शीतल म्हात्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ अशा ओळी लिहिल्या आहेत। या ओळींच्या माध्यमातून त्यांनी आपण खचलो नसून आपला राजकीय प्रवास अविरत सुरूच राहील असा ठाम निर्धार व्यक्त केलाय। उमेदवारी न मिळाल्याचं दुःख बाजूला सारत त्यांनी पक्ष नेतृत्वाचा आदर करत, साहेब तुमचा प्रत्येक आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य आहे अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर आपली निष्ठा पुन्हा एकदा जाहीर केली आहे। पण या संधीचं सोनं करत ठाकरेंच्या पक्षाच्या अयोध्या पोळ यांनी मात्र त्यांना बेकार आणि मोकार टोलेबाजी केली आहे। नेमकं कसं रंगलंय हे वाकयुद्ध पाहूयात या व्हिडिओच्याच माध्यमातून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। एकीकडे शीतल म्हात्रे यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि विविध चर्चांना उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे मात्र विरोधकांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्यांच्यावर टोकदार शब्दांमध्ये टीका करण्यास सुरुवात केली आहे। ठाकरे गटाच्या आक्रमक कार्यकर्त्या आणि नेत्या अयोध्या पोळ यांनी शीतल म्हात्रे यांच्या याच पोस्टचा स्क्रीनशॉट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत जोरदार खिल्ली उडवली आहे। अयोध्या पोळ यांनी अत्यंत बोचऱ्या आणि उपरोधिक शब्दांचा वापर करत म्हात्रे यांच्या या कथित निष्ठेवर आणि संघर्षावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। शीतल म्हात्रेंनी इतकी वर्ष पक्षवाढीसाठी आणि नेत्यांचं समर्थन करण्यासाठी जे काही केलं त्याचं फळ शेवटी त्यांना काय मिळालं असा खोचक सवाल विचारत अयोध्या पोळ यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। अयोध्या पोळ यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की जी व्यक्ती इतरांवर चिखलफेक करण्यात आणि स्वतःच्या जुन्या पक्षातील सहकाऱ्यांना शिव्या घालण्यात आघाडीवर होती तिला आज त्यांच्याच नव्या पक्षाच्या मालकांनी कसं बाजूला सारलं हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। शीतल म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या पायावर लोटांगण घालून आणि पक्षप्रमुखांच्या आदेशाचा उदो करूनही त्यांच्या वाट्याला फक्त उपेक्षाच आली। त्यामुळे आता अशा प्रकारच्या फिल्मी कविता आणि शायरी करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी करू नये असा टोला पोळ यांनी हाणलाय। एवढी निष्ठा दाखवूनही जर स्वतःच्याच पक्षात शेवटी डावललं जात असेल तर असा राजकीय अभिनय कशाला करता असा थेट सवाल करत अयोध्या पोळ यांनी शीतल म्हात्रेंच्या जखमेवर जणू मीठ चोळण्याचंच काम केलंय। ताई माई अक्का चला शीतल म्हात्रेचा फॉर्म भरायला। खरं तर आदल्या दिवशी काय तो दांडा काय ते करून एकू मामावरती आणि समस्त गद्दार टोळीवरती तोंडसूक घेतलं आणि अर्ध्या रात्री गद्दार गटाचा हात धरणारी आमची शीतलूताई आदित्य साहेबांवरती उद्धव साहेबांवरती इतकंच काय तर राजकारणामध्ये नसलेल्या रश्मीताईवरती सुद्धा भूकली का तर आपल्या पदरामध्ये परिषदेची भीक मिळावी म्हणून। पण झालं काही वेगळंच। आमच्या एकू मामाला अरे बापरे रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत आमच्या एकू मामाच्या बंगल्यावरती पडून राहिली। म्हणजे जाऊ दे आता पुढे काय बोलायला नको। पण मिळालं काय काहीच नाही, हातामध्ये धुपाटणं मिळालं। शीतलताई मला तुझ्याबद्दल फार वाईट वाटतं ग, तू इतकी ठाकरेंवरती बोलतेस इतकी ठाकरेंवरती भुंकतेस पण मिळालं काहीच नाही। शिक जरा काहीतरी ज्योतिताईंकडून। ती पाठी मागून आली पण आणि खासदार पण झाली। जाऊ दे शीतलताई, तुझ्या दुःखामध्ये मी सहभागी आहे। काही वाटलं तर मला फोन कर, मी तुला मस्त एखादा अद्रकचा चहा वगैरे करून तुला तुझी जी डोकेदुखी वगैरे झाली असेल रडून ती दूर करण्याचा प्रयत्न करेल। चला बाय, जय महाराष्ट्र। शीतल म्हात्रे आणि अयोध्या पोळ यांच्यातील हा शाब्दिक आणि सोशल मीडियावरील कलगीतुरा महाराष्ट्रातील जनतेसाठी अजिबात नवीन नाहीये।
या दोन्ही महिला नेत्या नेहमीच विविध मुद्द्यांवरून एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या पाहायला मिळतात. शीतल म्हात्रे या एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेच्या अत्यंत विश्वासू आणि मुंबईतल्या आक्रमक महिला नेत्या मानल्या जात होत्या. परंतु जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत मोठं बंड केलं आणि शिवसेनेचे 2 तुकडे झाले, तेव्हा शीतल म्हात्रेंनी सर्वांना चकित करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या. त्यांच्या या पक्षांतरामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हात्रे यांच्याबद्दल तीव्र संतापाची लाट होती. याच रागातून अयोध्या पोळ आणि ठाकरे गटाच्या इतर महिला कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शीतल म्हात्रे यांच्यावर सातत्यानं टोमणे मारणे आणि त्यांना लक्ष्य करणे सुरू ठेवलं. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून शीतल म्हात्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मुंबईतील त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि महापालिकेतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांना यावेळी विधान परिषदेवर पाठवून पक्षाकडून मोठं बक्षीस दिलं जाईल अशी दाट शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात होती. स्वतः शीतल म्हात्रे आणि त्यांचे समर्थक देखील या उमेदवारीसाठी पूर्णपणे आश्वस्त होते. परंतु प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली तेव्हा राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली. पक्षातील इतर ज्येष्ठ नेते, विविध प्रादेशिक आघाड्यांचा समन्वय आणि अंतर्गत जातीय समीकरणांचा ताळमेळ बसवताना शीतल म्हात्रे यांचं नाव मागे पडलं आणि त्यांचं तिकीट कापलं गेलं. उमेदवारी न मिळाल्यानं शीतल म्हात्रे यांच्या गोटात कमालीची शांतता आणि प्रचंड नाराजी पसरल्याचं चित्र निर्माण झालं. याच राजकीय नाराजीतून शीतल म्हात्रे यांनी आपल्या मनातील खदखद हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या माध्यमातून मांडली. आपण या पराभवानं किंवा डावलल्यामुळे थांबणार नाही, तर अधिक जोमानं काम करत राहू असा संदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. संघर्ष हा राजकीय जीवनाचा अविभाज्य भाग असतो आणि पक्षाचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे अशी संयमी भूमिका त्यांनी वरकरणी घेतली असली तरी त्यांच्या पोस्टमधील वेदना आणि नाराजी काही लपून राहिलेली नाही असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षातील नेते आणि त्यातही विशेषतः ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी या परिस्थितीचा पुरेपूर राजकीय लाभ घेण्याचं ठरवलं. गद्दारी करून जे लोक बाहेर पडतात त्यांना नवीन पक्षात अशीच वागणूक मिळते आणि शेवटी त्यांच्या वाट्याला केवळ वापरून फेकून देणं एवढंच उरतं असा एक मोठा संदेश अयोध्या पोळ यांनी या निमित्तानं आपल्या फॉलोअर्सना दिलाय. अयोध्या पोळ यांनी केलेल्या या टीकेमुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा पेटलाय. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते सोशल मीडियावर एकमेकांविरोधात भिडलेत. शीतल म्हात्रे यांच्यावर झालेल्या या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेला आता शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून काय उत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शीतल म्हात्रे आपल्या तीव्र टीकांमुळे तर अनेकदा चर्चेत राहिल्या, पण प्रकाश सुर्वे यांच्या सोबतच्या रॅलीतील त्यांचा एक व्हिडिओ देखील बराच चर्चेत राहिला होता. विरोधकांनी या व्हिडिओला पपी दे पारूला अशा कॅप्शन आणि गाण्यासह व्हायरल केलं होतं. ते प्रकरण पार सोशल मीडिया ट्रोलिंग पासून ते पोलीस ठाण्यापर्यंत गाजलं. त्यामुळे शीतल म्हात्रे या नेहमीच वेगवेगळ्या कारणानं चर्चेत राहिल्या आहेत. आता त्यांची पोस्ट आणि अयोध्या पोळ यांची टीका सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ब्युरो रिपोर्ट, एलेस मराठी.